नमस्कार मंडळी, तुम्हाला पण साबुदाण्याची पळी पापड बनवायचे, रात्री साबुदाणा भिजू घालायला विसरला असेल ना, ही इन्स्टंट पळी पापड एकदा नक्की ट्राय करा. भिजून घातलेल्या साबुदाण्याच्या पळी पापडापेक्षा हे खूप छान होतात आणि फुलतात पण तेवढंच छान. त्यासाठी मी जे साहित्य घेतलं एकदा बघूया. त्यासाठी फक्त 3 साहित्य लागणार आहे. आधी मी तर 1 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. मीठ आणि जिरं घेतले. आवडत असेल तर तुम्ही पापड खार पण देखील घेऊ शकता. आता साबुदाण्याला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. जसं आपण उपासाचे पीठ बनवतो बघा साबुदाणा भाजून, तसंच आपल्याला साबुदाण्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. ते एकदम बारीक बनवून घेतो. आता आपण हे जरा रवासारखं बनवून घ्यायचं आहे. जसं आपलं एकदम बारीक रवा असते बघा लाडू बनवण्यासाठी, तसं आपल्याला ही साबुदाण्याची पीठ बनवून घ्यायचे. आता साबुदाणा थोडंसं भाजलेलं आहे. आता हे साईडला काढून ठेवूया. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साबुदाणा. नंतर ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता साबुदाणा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे. एकदम बारीक पण केलं नाही आणि असं पिठासारखं पण केलं नाही. जसं आपली लाडू बनवण्यासाठी बारीक रवा असते ना, तशा पद्धतीने वाटून घेतलं. आता पीठला साईडला ठेवू. आता ज्या कपने मी साबुदाणा घेतलं त्याच कपने तिप्पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे. पाणी जरा गरम झालं की त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला पीठ पण घालून घ्यायचं आहे. एका हाताने चमच्याने हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने बारीक करून घेतलेलं पीठ घालायचं. एकही गाठ्या गुठळ्या होऊ नये असं आपल्याला बघून घ्यायचं. तरी गाठ्या झालेल्या आहेत. कंटिन्यू हात हलवला ना, गाठ्यासुद्धा मोडून जाईल. 1-2 मिनिट तुम्ही कंटिन्यू हात फिरवला ना, सगळ्या गाठ्या मोडून जाईल. त्यानंतर आपल्याला जिरा घालून घ्यायचे. जिरा एकदम लास्टला घालायचे, नंतर कलर सुटते जिराचं, पिवळसर पडते पापड. आता जिरा घालून 1-2 मिनिट आपल्याला कंटिन्यू हात फिरवत राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पिठाला अजून आपल्याला वाफून घ्यायचं आहे. आता पीठ बऱ्याचपैकी शिजलेलं आहे. थोडंसं त्याला वाफून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर एक प्लेट कवर करून घ्यायचं आहे. आता एक टाईम लावून 5 मिनिट आपल्याला हे पीठ वाफून घ्यायचे. आता बघू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे. पूर्णपणे वाफून तयार झालेला आहे पीठ. आता पापड घालण्यासाठी परफेक्ट आहे. आता पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे. एकदम गरम आहे, त्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं. 1-10 मिनिटं थंड झालं ना, आपण हे प्लास्टिकच्या पेपरवर घालतो, त्यामुळं पीठ थोडंसं थंड झाल्यावरच आपल्याला पापड घालून घ्यायचं आहे. आता मी एका प्लास्टिक पेपरला काही तेल बिल काहीच लावलं नाही, तसंच घालून घेते. कारण तेल लावले की वर्षभर टिकत नाही आणि असं कुबट वास आल्यासारखं होतात. पापड घालताना पातळ घालायचं आहे, कारण काढताना पण ते पेपरला चिटकणार नाही. तेल लावायची पण गरज बसणार नाही. आता मी एकदम पातळ, इकडे जास्ती पातळ पण नाही, एकदम जाडसर पण नाही, असं मीडियमच पापड घालून घेतलेला आहे. हे पापड घालायचे पेपर विकत आणलं नाही, मी घरगुतीच बनवलं आहे. कारण मी रात्री साबुदाणा भिजू घाललंच नव्हतं आणि माझं तयारी पण नव्हतं. असंच डोकं चालवून मी हे पापड बनवले आहे. 3 दिवस उन्हात चांगलं सुकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली एकदम कडकडीत साबुदाण्याची पापड बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मी जाडच घातलं होतं बऱ्याचपैकी, तरी किती पातळ बनले. तर आता हे पापड सगळं भरून घेऊया. मी गॅलरीतच वाळून घेतले म्हणून 3 दिवस लागलेले पापड वाळायला. तुम्ही उन्हात वाळवत असेल तर फक्त 2 आणि 1-1.5 दिवसात हे पापड वाळून तयार होईल. कारण सकाळी घातलं आणि संध्याकाळी मी पलटून घेतलं आणि 2 दिवस कडकडीत वाळून घेतलं. कारण वर्षभर टिकवायचं असते म्हणून जर उन्हात जास्ती ठेवलं ना, पापड छान वाळतात आणि वर्षभर देखील टिकतात. आता आपली पापड बनवून तयार झालेलं आहे. एकदा तळून बघूया कसं होते पापड. चला तर मग आता तळूया. कोणतेही पापड तळताना ना, तुम्हाला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे, तरच छान फुलतात पापड. आता मी कडकडीत दूर उठेपर्यंत तेल गरम करून घेतलं आणि नंतरच पापड घातले. पापड घातल्या 1 मिनिटातच एवढं छान फुलून तयार होतात. तुम्ही भिजून केलेले साबुदाण्यापेक्षाही पीठ बनवून घेतलेलं साबुदाण्याचे पापड बघा तुम्ही कितीतरी पटीने छान फुलतात आणि कमी तेल पण धरतात. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. चला तर मंडळी, इन्स्टंट साबुदाण्याची पळी पापड बनवून तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे.